नमस्कार. मी प्राध्यापक विजय कोष्टी, कवठे महांकाळ. संख्याशास्त्रांच्या प्रमेयांची नवी उकल करून आधुनिक विज्ञान शाखांचा रस्ता सोपे करणारे जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर शरदचंद्र श्रीखंडे यांचा 19 ऑक्टोबर हा जन्मदिन. लिओनार्द ऑयलर या 18व्या शतकातल्या जागतिक कीर्तीच्या स्विस गणितज्ञाने 1782 मध्ये केलेल्या लॅटिन चौरसाच्या उकलीतल्या मर्यादा ज्या 177 वर्षे कोड्यात टाकत होत्या, त्या 1959 मध्ये डॉक्टर श्रीखंडे यांनी आर.सी. बोस आणि ई.टी. पार्कर यांच्या समवेत स्पष्ट केल्याच्या महत्त्वपूर्ण घटनेची बातमी रविवार 26 एप्रिल 1959 रोजीच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर आली होती. हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे संशोधन. याशिवाय डॉक्टर श्रीखंडे यांनी शोधून काढलेला 16 शिरोबिंदू व्हर्टायसेस, 48 बाजू एजेस आणि 6 डिग्री, प्रत्येक शिरोबिंदूला 6 बाजूने येऊन मिळतात असलेला श्रीखंडे आलेख नावाने ओळखला जाणारा आलेख कोडिंग सिद्धांत, क्रिप्टोग्राफी, नेटवर्क सिद्धांत, प्रयोग संकल्पन किंवा अभिकल्प म्हणजेच डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स आदी क्षेत्रात उपयोजित केला जातो. संख्याशास्त्रात भारताचे नाव उज्ज्वल करणारे डॉक्टर शरदचंद्र श्रीखंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा. तर डॉक्टर श्रीखंडे हे शतायुषी संख्याशास्त्रज्ञ होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ आणि संख्याशास्त्रात मोलाची भर टाकणारे भारतीय संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर शरदचंद्र शंकर श्रीखंडे यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1917 रोजी मध्य प्रदेशातील सागर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. वडील शंकर आणि आई पार्वती यांचे 5वे अपत्य असणारे डॉक्टर श्रीखंडे यांच्यासह सर्व मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर श्रीखंडे यांनी सर्व विषयात प्रथम यावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा असायची आणि ते ती पूर्णही करीत असत. त्यांचे शालेय शिक्षण सागर येथील सरकारी हायस्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण रॉबर्टसन कॉलेज जबलपूर येथे झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील विज्ञान संस्थेतून मूलभूत गणित मुख्य विषय आणि उपयोजित गणित व भौतिकशास्त्र या दुय्यम विषयात BSc ऑनर्स ही पदवी सुवर्णपदकासहित संपादन केली. त्यानंतर नोकरीच्या शोधात ते भारतीय सांख्यिकी संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स मध्ये एक सांख्यिकी सहाय्यक स्टॅटिस्टिकल असिस्टंट म्हणून दाखल झाले. येथे आर.सी. बोस, KR. नायर इत्यादी समवेत वर्ष घालवल्यानंतर ते नागपूरच्या सरकारी विज्ञान कॉलेजमध्ये कायमस्वरूपी लेक्चरर म्हणून 1942 मध्ये नोकरीस लागले. या ठिकाणी ते 1958 पर्यंत विविध पदावर कार्यरत राहिले. दरम्यान 1946 मध्ये केंद्र सरकारने एका योजनेअंतर्गत त्यांची अमेरिकन विद्यापीठातील प्रशिक्षणासाठी निवड केली. त्यावेळी भारतीय कृषी संशोधन संस्थेतील संख्याशास्त्रज्ञ आणि सल्लागार डॉक्टर P.V. सुखात्मे यांनी त्यांना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर हेरॉल्ड हॉटेलिंग यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. यानुसार तेथे ते 1947 मध्ये असोसिएट प्रोफेसर या पदावर रुजू झाले. तेथे त्यांना सुरुवातीला हर्ब रॉबिन्सन, W. हॉफिडिंग आणि W.C. मेडो यांची आणि नंतर डॉक्टर आर.सी. बोस, S.N. रॉय, राव बहादूर, गोपीनाथ कल्लिनपूर आदी दिग्गज संख्याशास्त्रज्ञांची साथ मिळाली. या सर्वांनी तेथे संख्याशास्त्राला समृद्ध बनवण्याचे काम केले. तेथेच डॉक्टर आर.सी. बोस यांच्या स्फूर्तिदायक मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीखंडे यांनी आंशिक संतुलित संकल्पनांची रचना आणि संबंधित समस्या म्हणजेच कन्स्ट्रक्शन्स ऑफ पार्शियली बॅलन्स्ड डिझाईन अँड रिलेटेड प्रॉब्लेम्स या विषयात संशोधन करून वर्षभरातच प्रबंध सादर करून
PhD पदवी प्राप्त केली. भारतात परत आल्यावर नागपूरच्या सायन्स कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले. 1958 पर्यंत नागपूरमध्ये असताना संशोधनाच्या फारशा संधी न मिळाल्याने ते पुन्हा नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांचं एक गणितीय क्षेत्रामध्ये खळबळ माजवणारं संशोधन आहे, त्याविषयी थोडंसं. तर डॉक्टर श्रीखंडे यांच्या जीवनात 1959 हे वर्ष फार महत्त्वाचे ठरले. 1958 ते अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात संशोधनासाठी गेले होते. तेथे त्यांनी ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध केल्या त्यांची केवळ थोरवी गाण्याऐवजी त्यापैकी महत्त्वाची एक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि यासाठी बालमोहन लेमिये यांचा लेख आपल्याला संदर्भ म्हणून पाहता येईल. 1782 साली लिओनार्द आयलर या स्विस गणितज्ञाला रशियाची राणी कॅथेरीन द ग्रेट हिने तिच्या सैन्यातील 36 अधिकाऱ्यांना 6x6 आकाराच्या जाळीमध्ये प्रत्येक आडव्या आणि उभ्या जाळीमध्ये असे उभे करायचे की प्रत्येक उभ्या आणि आडव्या ओळीमध्ये सैन्याच्या 6 तुकड्यापैकी 1 आणि 6 हुद्द्यापैकी 1 अधिकारी असेल याबाबत विचारले. राणीला हवी असलेली रचना 6x6 आकाराचे 2 काटकोनी लॅटिन चौरस मिळवून करता येते. तथापि खूप प्रयत्न करूनही ऑयलरला असे 2 चौरस सापडले नाहीत. या उलट ऑयलरला माहीत होते की न ही कोणतीही 1 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या असल्यास व तिला 4ने भागल्यास बाकी जर 0, 1 किंवा 3 उरत असेल तर न गुणिले न आकाराचे 2 काटकोनी लॅटिन चौरस जरूर मिळतात. 2x2 आकाराचे 2 काटकोनी लॅटिन चौरस नसतात हे तर उघडच होते. आणि 6x6 आकाराचे 2 काटकोनी लॅटिन चौरस मिळणारच नाहीत. या विधानाला ऑयलरचे अनुमान, आयलर्स कंजेक्चर असे म्हणतात. त्यानंतर 128 वर्षांनी म्हणजेच 1910 साली गास्तो तारी या फ्रेंच गणितज्ञाने आयलरचे अनुमान न बरोबर 6 या संख्येसाठी बरोबर असल्याचे सिद्ध करून दाखवले. त्या काळी संगणक नसताना 6x6 आकाराचे सर्व म्हणजे 81,28,51,200 लॅटिन चौरस तपासण्याचे जिकिरीचे काम तरीने पार पाडले. 2 न आकाराचे लॅटिन चौरस खऱ्या अर्थाने वेगळे असणे याला ते एकमेकाशी काटकोनी किंवा लंबकोनी म्हणजेच ऑर्थोगॉनल आहेत असे म्हणतात. विस्तार भयास्तव अधिक गणिती तपशील देता येणे शक्य नाही. त्यातील कोणतेही 2 एकमेकाशी काटकोनी नाहीत हे त्याने पडताळून पाहिले. तरीही 10, 14, 18, 22 या संख्यासाठी आयलरचे अनुमान सत्य की असत्य हा प्रश्न तसाच राहिला. याच प्रश्नावर डॉक्टर RC बोस, डॉक्टर SS श्रीखंडे आणि रेमिंग्टन रेंट कंपनीच्या युनिवेक विभागातील ET पार्कर काम करू लागले. सुरुवातीला इतरांप्रमाणे त्यांनाही ऑयलरचे अनुमान खरे आहे असेच वाटत होते. तथापि आतापर्यंत न वापरलेल्या काही वेगळ्या पद्धतीने विचार करून 1959च्या एप्रिलमध्ये या तिघांनी अमेरिकन मॅथमॅटिकल सोसायटीच्या सभेमध्ये ऑयलरचे अनुमान न बरोबर 2 आणि न बरोबर 6 या संख्या सोडून बाकी सर्व ज्यांना 4ने भागल्यावर बाकी 2 उरते अशा संख्यासाठी असत्य असल्याचे रचनात्मक सिद्धतेसह जाहीर केले. ऑयलरला सपशेल खोटे ठरवणे ही काही लहानसहान गोष्ट नव्हती. रविवार 26 एप्रिल 1959च्या न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर श्रीखंडे, बोस आणि पार्कर यांचा फोटो झळकला आणि गणित क्षेत्रात खळबळ माजली. कारण न्यूयॉर्क टाइम्सचे पहिले पान लाखो डॉलर्स देऊनही विकत घेता येत नाही. त्यानंतर 1960मध्ये भारतात परतल्यावर डॉक्टर श्रीखंडे यांनी बनारस हिंदू विद्यापीठात 5 वर्षे संख्याशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या गणित विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला. मुंबई विद्यापीठ सोडल्यानंतर प्राध्यापक श्रीखंडे यांनी अलाहाबादमधील मेहता संशोधन संस्थेचे निदेशकपद स्वीकारले. त्यांचा मोठा मुलगा विजय हा बौद्धिकदृष्ट्या अक्षम होता. तथापि त्याच्याबद्दल वाटणारी काळजी ते कधीही चेहऱ्यावर दाखवत नसत. विजय ही त्यांची मर्मबंधातील ठेव होती, पण त्याची जबाबदारी त्यांनी कधीही आपल्या इतर मुलावर मोहन, आशा आणि अनिल अमेरिकेत स्थायिक झाले आहेत त्यांच्यावर टाकली नाही. अगदी पत्नी निवर्तल्यावरही
त्यांच्या पत्नी शकुंतला यांनी आपले सर्व आयुष्य नवरा आणि मोठा मुलगा यांना वाहिल्यामुळेच प्राध्यापक श्रीखंडे संशोधनातील काम करू शकले. डॉक्टर श्रीखंडे यांनी गणित क्षेत्रातील चयनगणित कॉम्बिनेटोरिक्स या विषयात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली असून त्याचा उपयोग बीजगणित, भूमिती, प्रोबॅबिलिटी, टोपोलॉजी, ऑप्टिमायझेशन, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अनेक विषयात केला जातो. 1950 पासून सुमारे 40 वर्षे डॉक्टर श्रीखंडे संशोधन लेख प्रकाशित करत राहिले. डॉक्टर श्रीखंडे यांचे निवडक शोधनिबंध कॅनडातल्या विनिपेग येथील चार्ल्स बॅबेज संशोधन केंद्राने सिलेक्टेड पेपर्स ऑफ डॉक्टर SS श्रीखंडे या पुस्तकात प्रकाशित केले आहेत. बोस्टन येथील सायन्स म्युझियमच्या गणित विभागात वर उल्लेखलेली ऑयलर समस्येच्या उकलेची नोंद आहे. शतायुषी होऊन 21 एप्रिल 2020 रोजी 62 वर्षापूर्वी एप्रिल महिन्यातच त्यांनी ऑयलरचे अनुमान खोडून काढून सर्व जगाला थक्क केले होते. निवर्तलेल्या श्रीखंडे यांची यशस्वी कारकीर्द, कामावरील निस्सीम प्रेम आणि जिद्द या गोष्टी नवीन पिढीला सतत प्रेरणा देत राहतील यात संदेह नाही. डॉक्टर श्रीखंडे सरांनी जीवनाचे शतक तर पूर्ण केलेच. त्यानंतर 2.5 वर्षांनी 21 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी जेवण करून ते नेहमीप्रमाणे झोपी गेले आणि चिरनिद्रेच्या स्वाधीन झाले. यात डोळ्यातून आसवे काढण्यासारखे काहीच नव्हते. आधीच्या दिवसापर्यंत त्यांनी सुडोकूचे कोडे सोडवले होते. त्यांची बुद्धी शाबूत होती. ते समाधानी आयुष्य जगले होते. पुढच्या पिढीतील लोकांना कल्पनाही करवणार नाही की प्राध्यापक श्रीखंडे सरांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावर 100हून अधिक वर्ष चालत फिरत होते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. धन्यवाद. अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी माझे चॅनेल सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.